अरे एकाच्या येईल एकाच्या नाही असं एक मिनिट हॅलो सगळ्यांनाच नाही ना नाही या साईडला या साईड हे बरोबर आहे ना चला रोल 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 बाबा रोल चला रोल है हे पहा निवडणूक आयोगाकडून जे पत्र आलेलं आहे ते आमच्या पार्टीच्या वतीनं निवडणूक आयोगाकडे जो पत्रव्यवहार केलेला आहे त्या केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी आमच्याकडे करून अधिकची काही माहिती पाहिजे आहे आणि ती माहिती मागणारं ते पत्र आहे. ज्या वेळेला निवडणूक आयोगाच्या बरोबर कुठलाही राजकीय पक्ष पत्रव्यवहार करतो त्यावेळेला त्या पत्राच्या अनुषंगानं आयोगाला जर आणखी काही माहिती हवी असेल तर त्याच पत्राचा संदर्भ टाकून आयोग राजकीय पक्षांच्याकडं त्यांच्या कार्यालयाकडं अशा पद्धतीचा पत्रव्यवहार करत असतो. आज ते पत्र तुम्हाला मीडियाला कुठून तरी मिळालं असेल परंतु वर्षभरामध्ये अशा पद्धतीची अनेक पत्र निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना आमच्या पक्षाला असं नाही इतरही पक्षांना ते येत असतात आणि त्या अनुषंगानं हा नियमित पत्रव्यवहार हा निवडणूक आयोगाच्या बरोबर होत असतो. त्यामुळं निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष यांच्यामधला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरचा जो भाग आहे याच्या पलीकडं त्या पत्राला फारसं काही महत्त्व नाही. पण याच्यामुळं वैदिक जे पत्र लिहिलं होतं त्या उद्देशानं त्या सगळ्या प्रक्रियेत खरी गोष्टी असं वाटत नाही. मुळात असं आहे की तुम्हाला वैदिकनी जे पत्र निवडणूक आयोगाने जे पत्रव्यवहार आमच्याबरोबर केलेला आहे तो कुठल्या विषयाच्या अनुषंगाने केलेला आहे याचीच आपल्याला माहिती नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न विचारताय. मी आधीच एक गोष्ट क्लिअर केली की जो पत्रव्यवहार आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा वहिनींच्या वतीनं जो निवडणूक आयोगाच्या बरोबर केलेला आहे त्या पत्रामध्ये 10 तारखेला 10/3/2026 ते पत्र आहे आणि 7/4/2026 हे जे आमच्या पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाला जे पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने काही माहिती जी आहे जसं आपण एखादा अर्ज करतो आणि त्याच्यामध्ये एका दुसरी कृती राहिली तर आपल्याला कृती पूर्तता करा म्हणून कळवलं जातं. तशा पद्धतीनं निवडणूक आयोगाला आमच्याकडनं जो सातत्यानं पत्रव्यवहार होत असतो नियमितपणे पत्रव्यवहार होत असतो त्या पत्रव्यवहारामध्ये एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये अधिक तपशील त्यांना पाहिजे असेल तर निवडणूक आयोग तो मागत असतो. हे आमच्याच पक्षाच्या बाबतीत नाही तर इतरही राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये ते एक प्रक्रियेचा भाग असतो आणि तो रुटीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कुठलंही त्याची बातमी व्हावी आणि त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी इथपर्यंत त्याला महत्त्व नाही आहे. पण आपण विचारणे आणि त्याची चर्चा करायला पाहिजे म्हणून तुम्ही पूर्तता करणार काय वेळेला आणि घडून येणार काय हवंय नाही हवंय असा प्रश्नच नाही आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की निवडणूक आयोगाबरोबर राजकीय पक्षांचा पत्रव्यवहार वेगवेगळ्या कारणांनी होत असतो. तर निवडणूक आयोग हेच आमच्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय ऑफिस असतं राजकीय पक्षासाठी आणि त्याच्यामुळं त्यांच्याबरोबरचं डेटर इंटरॅक्शन हा रुटीन प्रोसिजरचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी जे काही मागितलेलं असतं ते आम्ही देत असतो. आम्ही जे काही काही निवडणूक आयोगाला कळवलेलं असतं त्या पद्धतीने निवडणूक आयोग त्यांची कारवाई करत असतो. मतदाराचे समर्थन देणारे कागदपत्र असतील जे सादर केलं एक लक्षात घ्या ज्या वेळेला राष्ट्रीय अधिवेशन होऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांची निवड झाली त्यावेळेला त्या पद्धतीचे जे काही त्याचं रिझोल्युशन असेल जे राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जी निवड झालेली असेल त्या निवड झालेल्याच्या अनुषंगानं ते निवडणूक आयोगाला पत्र पाठवून करावं लागतं. जसं आपण कार्यक्रम हा राष्ट्रीय अधिवेशनाचा एका सभागृहात होतो परंतु निवडणूक आयोगाला कळवणं आणि त्याचा पत्रव्यवहार करणं हा टेक्निकल पार्ट असतो. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी राजकीय पक्षाच्या अंतर्गत होत असतात. जसे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे ठराव होत असतात हे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला वेळोवेळी कळवायचे असतात आणि त्या अनुषंगाने एखादं रेझोल्युशन आपल्याला कळवलं परंतु त्याला अनुषंगिक डॉक्युमेंट आमच्याकडे द्यायचे राहिले तर ते डॉक्युमेंट त्यामुळे आम्हाला कळवतात. एवढं द्यायचे राहून गेले की तुम्ही जाणीव झालं मी उदाहरण देतोय आमच्याकडून काही राहिलेलं
आणि समजा राहिलेला असेल तर देता येतं. कलमांमध्ये सर्वाधिकार कोणाकडे आहे लोकसभेत? हो सर्वाधिकार ह्या काही प्रश्न होऊ शकतो का? हे असेल तर हा सगळा जो वाद झालेला काही वाद झालेला आहे नाही. काही वाद झालेला नाही कुठं. निवडणूक आयोगाला उद्या तुम्ही जरी एखादं पत्र लिहिलं त्या पत्राच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाला वाटलं तर ह्या पहिली पत्र लिहिलेलं आहे या संदर्भामध्ये आपलं काय म्हणणं आहे तर ते निवडणूक आयोग आम्हाला पत्र पाठवून म्हणणं आमचं विचारू शकतो. त्याच्यामध्ये आम्ही तरी आम्ही याची काय गोष्ट आहे तुम्ही तरी घ्यायची काय. आता कलमांमध्ये जो बदल करण्याचा पत्रात नमूद आहे. आमच्या याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब, त्याच्यानंतर अजितदादा पवार झाले. आता अजितदादा ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली तर ही निवड झाल्यानंतर ती कळवावी तर लागेल का निवडणूक आयोगाला. तसं अजितदादाच्या अपघाती निधनानंतर पुन्हा सुरेश निवड झाली. ती निवड झालेली आहे हे निवडणूक आयोगाला कळवावं लागेल का नाही. अशा पद्धतीचा जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाबरोबर असतो. काही समजा आमच्या घटनेच्या संदर्भातले काही कलम काल हे झाले असते जी कलमं समजा आम्हाला आता ती उपयोगाची वाटत नसते वेगवेगळ्या पद्धतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मुदती वाढवायची असते या संदर्भाने निवडणूक आयोगाला आमचा काही पत्रव्यवहार असेल त्याच्या संदर्भामध्ये काही कागदपत्र द्यायची असतील त्याच्यात एखाद्या कागदपत्रावर निवडणूक आयोगाला आम्हाला काही विचार वाटत असेल तर हा पत्रव्यवहार हा होत असतो आणि हा रुटीन प्रोसिजरचा भाग आहे. म्हणून प्रफुल्ल भाई पटेल यांना वहिनीच्या पक्षात अधिकार असणार आहेत की नाही पक्षात हे हा यामध्ये प्रश्नच नाही येत. हा शेवटी त्याच्यावर काही सुद्धा काही चाललेलं नाही. प्रफुल्लभाई असं काय म्हणालेत का? तुम्ही बातम्या देताय म्हणून आम्हाला उत्तर द्यावी तुम्ही लागतात. पत्र लिहिले म्हणून असं बातम्या देतो. पत्र आम्ही जे लिहिले तो रुटीन प्रोसिजरचा भाग आहे. शासकीय कार्यालयाबरोबर पत्रव्यवहार होतच असतो. या पत्रव्यवहारामध्ये घटना दुरुस्तीच्या संदर्भातील शब्द आहे त्या अनुषंगाने तो प्रश्न आहे की दुरुस्ती काही करण्यात आलेली किंवा त्या अनुषंगाने काही घडलंय. प्रत्येक राजकीय पक्षाला तो अधिकार असतो. यापूर्वी शिवसेनेच्या घटनेमध्ये त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी सुचवले. कालानुरूप प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो त्याच्या पक्षाच्या संदर्भानं नवीन त्या ठिकाणी अध्यक्ष झाल्यानंतर जसं बाळासाहेब ठाकरे साहेब असताना शिवसेनेची घटना जी आहे की त्याच्यामध्ये नंतर उद्धव साहेब झाल्यानंतर त्यांना कार्याध्यक्षमध्ये नियुक्त केलं गेलं. कार्याध्यक्ष त्यांच्याकडे तरतूद नव्हती त्यामध्ये त्यांनी ती तशी तरतूद करून घेतली. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्यांच्या दृष्टीनं योग्य असतील अशा कालानुरूप जे असेल अशा पद्धतीचं पत्रव्यवहार होत असतो. मग आता तुम्ही त्यांनी आयोगाने मला जे मुलांना पत्र पाठवलेले त्या तुमची कोणत्या पक्षातर्फे आयोगाला केली जाणार आहे त्यांनी त्रुटी पण म्हटलेलं नाही त्यामध्ये. आयोगानं पाठवलेल्या पत्रामध्ये अमुक याच्यामध्ये त्रुटी राहिली असं काही म्हटलेलं नाही. अनुषंगिक जी काही कागदपत्र असतील ती मागितलेली आहेत. ऑफकोर्स देणार जे काही मागितलं असेल ते देणार. आमच्याकडे ते आहेच. आम्ही जे पत्र पाठवलं त्याच्यावर तुमच्या पक्षाची भूमिका ठाम आहे. वहिनींनी पाठवलेल्या पत्राच्या भूमिकेमध्ये ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची जी काही भूमिका असेल त्याच्यावर पक्ष ठामच असणार. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ते पत्रामुळे आहे संभ्रमात आहे. कुणीही संभ्रमात नाही. पत्र वाचलं तर अगदी स्पष्ट दिसतंय त्यामध्ये की आम्हीच पाठवलेलं पत्र आहे. त्यामुळे आमच्याच पत्राच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाने आम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या तपशिलात द्यायला सांगितलेल्या आहेत. काय अदृश्य शक्ती काही आयोगामध्ये दबाव होतात ते सगळे कोणी अदृश्य शक्ती दबाव नाही. हे आधी तुम्हाला सांगतोय काय जे पत्र जसं पत्र आता आलेलं आहे तसं अजितदादा अध्यक्ष असताना असे अनेक पत्र आमच्याकडे आलेले आहेत असतो. तो पत्र व्यवहार जो आहे तो हा रुटीन प्रोसिजरचा आहे. असा आहे सुरू आहे. काहीतरी तुम्ही कुठला त्या संदर्भ प्रक्रियेला तुम्ही अजिबात फेर फेर पडत पडत नाही. तुम्हाला काय करायचं आहे की याच्यातून फक्त नुसतं असं तुम्हाला म्हणजे व्यक्तिशः तुम्हाला बोलत नाही परंतु याच्यामध्ये पक्षाच्या संदर्भानं काहीतरी वाद आहे का काय कोण बोललंय असं कुणाच्या संदर्भाने यांनी कोणाची नावं घेतली ते स्वतः तुम्ही काही बोलले नाही. विनाकारण तुम्ही जसे प्रश्न उपस्थित करता काय समोर येत नाही ना. एक लक्षात घ्या हा सगळा आमच्या पक्षाच्या अंतर्गत आणि निवडणूक आयोगाच्या संबंधित असलेला विषय आहे. सगळेच विषय हे सार्वजनिकरित्या आधी बोलावे असं अजिबात नाही. जे विषय च्या बाबतीत आपल्याला काही शंका असेल त्या अनुषंगाने जे आवश्यक आहे ते उत्तर आम्ही देतो.